लास्ट लेक्चरला आपण स्पर्मॅटोजेनेसिस स्टडी केली, त्याच्यामध्ये फेजेस बघितलेल्या होत्या. हे टोटल ज्यामध्ये जे बघितलं होतं मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज, 3 फेजेस स्पर्मॅटोजेनेसिसचे बघितल्या. नंतर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघितलं. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द ओजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिसमध्ये फरक काही नाही, फक्त लक्षात ठेवा की स्पर्मॅटोजेनेसिस सारखं ओजेनेसिस आहे. पहिली जी आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी आहे ग्रोथ फेज, तिसरी आहे मॅच्युरेशन फेज. ओके, सी इन द डायग्रॅम. या डायग्रॅममध्ये बघितलं लक्षात येईल. डायग्रॅममध्ये ह्याच्यामध्ये 3 पार्ट केलेले आहेत. ओजेनेसिस जर कॉलम वाईज बघितलं आणि रो वाईज बघितलं तर बघा 2 कॉलम केलेले आहेत ओजेनेसिसचे. ओजेनेसिस डाव्या साईडला आहे आणि फॉलिकल डेव्हलपमेंट उजव्या साईडला आहे, बरोबर. हे का ह्या टाईपमध्ये दाखवले की जेणेकरून लक्षात येईल. प्रायमोडियल फॉलिकल हे जे आहे ते कधी असणार आहे? बिफोर बर्थच्या अगोदर आपल्या प्रायमोडियल फॉलिकल तयार झालेलं असतं. जेव्हा आपण अजून जन्मही घेतला नसतो, आईच्या पोटामध्ये अजून जन्म घ्यायचा असतो, याच्या अगोदरची ही प्रोसेस असते फॉलिकल डेव्हलपमेंट. ओके, नंतर चाइल्डहुड ओव्हरी इनॲक्टिव्ह, म्हणजे कधी जन्म घेतल्यानंतर जेव्हा ओव्हरी इनॲक्टिव्ह असणार आहे, सुरुवातीचे जन्म घेतल्यानंतर 12 वर्षापर्यंतचा जो कालावधी असेल त्याला म्हटलं जातं चाइल्डहुड. आणि त्या 13व्या वर्षापासून जेव्हा प्युबर्टी येते, मेनार्चपासून मेनोपॉजपर्यंतची ही खालची काय आहेत स्टेजेस आहेत. त्यातल्यात आपण पहिल्यांदा बघूया ओजेनेसिस. ओजेनेसिस म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार? ओ म्हणजे काय? ओव्हम. ओ म्हणजे ओव्हम म्हणजे फिमेल गॅमेट. इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, that is egg or ovum from the germinal epithelium cell. जर्मिनल इपिथेलियल सेलपासून तयार होणारं हे स्ट्रक्चर आहे ओव्हमचं. त्याला आता ओगोनियम हे जे स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये मायटोसिस होत असणार आहे, मेयोसिस होत असणार आहे, सेम ॲज टू स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, मल्टिप्लिकेशन फेज असणार आहे. आता पहिली जी आहे ओगोनियम आहे, तसं आहे ओगोनियम. इट इज त्याच्यामध्ये काय होणार आहे? मायटोसिस होणार आहे, प्रायमरी ओसाईट तयार होतं, जे प्रोसेस फर्स्टमध्येच अरेस्ट होते. कधी? जेव्हा आपली आईनं जन्म घेतलेला असतो तेव्हाची ही प्रोसेस आहे. बिफोर बर्थ, आपण जन्म घ्यायच्या अगोदर आईनं जेव्हा जन्म घेतलेला असतो तेव्हा ही ओजेनेसिसची प्रोसेस आईमध्ये झालेली असते. आणि नंतर मग ह्या पुढच्या प्रोसेस ज्या आहेत त्या आईमध्ये होत असतात. आणि झाल्यानंतर इथं पहिली जी प्रोसेस आहे ती कुठं असणार आहे? बिफोर बर्थ. दुसरी जी आहे चाइल्डहुडमध्ये आपल्यामध्ये. आता ओगोनियमपासून प्रायमरी ओसाईट तयार होतं. ओके, जेव्हा एखादा बेबी जन्म घेतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहेत? ओव्हम तर प्रायमरी ओसाईटच्या स्वरूपामध्ये असणार आहे, जे प्रोसेस फर्स्टमध्ये अरेस्ट झालेलं असणार आहे. जेव्हा ती फिमेल चाइल्डहुडमध्ये येते, म्हणजे वयात येते, चाइल्डहुडनंतर जेव्हा वयात येते, चाइल्डहुडमध्ये एक लक्षात ठेवा, बिफोर बर्थ म्हणजे लक्षात येते जन्म घ्यायच्या अगोदर. चाइल्डहुड म्हणजे काय? 1 ते 12 वर्ष. आणि आफ्टर प्युबर्टी म्हणजे काय? 13व्या वर्षानंतर. मग 13व्या वर्षानंतर जेव्हा ती मुलगी वयात येते तेव्हा त्याच्यामध्ये ही प्रोसेस होत असते. लक्षात आलं? मग ओजेनेसिस म्हणजे काय लक्षात ठेवा? फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट. 3 त्याच्यामध्ये फेजेस आहेत. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. आता मल्टिप्लिकेशन फेज म्हणजे कोणती? पहिली तर प्रायमरी ओसाईट इज डिवायडेड इंटू द फॉलोइंग. आता याच्यामध्ये अजून प्रायमरी ओसाईट डायरेक्ट तयार होत नसतं, तर याच्यामध्ये काय होत असतात? प्रायमरी जर्म सेलपासून ओगोनिया तयार होतात. ही जी ओगोनियम आहे ते कशापासून तयार होणार आहे? प्रायमरी जर्म सेलपासून ओगोनिया तयार होतात आफ्टर द मल्टिप्लिकेशन फेज. बिफोर द बर्थ, आपल्या जन्म घ्यायच्या अगोदर ही प्रोसेस झालेली असते. त्यावरूनच तो सेक्स मेल आहे का फिमेल आहे हे समजलं जातं. ओगोनियामध्ये प्रायमरी जर्म सेलपासून ओगोनिया तयार होणे. दिस इज द मल्टिप्लिकेशन फेज विच इज टेक्स प्लेस बिफोर द बर्थ. ओके, आफ्टर द चाइल्डहुड that ogonium is converted into primary oocyte. This is the growth phase. Primary oocyte is converted into the primary oocyte which is arrested in the prophase first. It is converted into primary oocyte.
ओके, ही झाली प्रोसेस. कोणती असणार आहे? ग्रोथ फेज. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फेज होते. ह्याच्यामध्ये एवढ्यामध्ये काय झाली? ग्रोथ फेज झाली. ओके, आणि ग्रोथ फेज नंतर काय असणार आहे? तिसरी आहे मॅच्युरेशन फेज, की ज्याच्यामध्ये प्रायमरी ओसाइट आर कन्वर्टेड इनटू द सेकंडरी ओसाइट. पण याच्यामध्ये मेयोसिस फर्स्ट होतं. मेयोसिस फर्स्ट जेव्हा होतं पण अनइक्वल सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं. इक्वल न्यूक्लियस डिव्हिजन बट अनइक्वल सायटोप्लाझमिक डिव्हिजन. त्यामुळे एक जी सेल आहे ती छोटी आणि एक सेल मोठी आहे. लार्ज एक आहे, स्मॉल एक आहे. बरोबर. जी छोटी असते त्याला म्हटलं जातं पोलार बॉडीज विच इज द डायज, आणि जी मोठी आहे त्याला म्हटलं जातं सेकंडरी ओसाइट. ओके, आता ही जी सेकंडरी ओसाइट आहे ती सेकंडरी ओसाइट ही मेटाफेज सेकंडमध्येच अरेस्ट होते. मेयोसिस सेकंडच्या मेटाफेज सेकंडमध्येच अरेस्ट होते आणि तिथंच थांबते. तिथं थांबल्यानंतर ती प्रोसेस कधी होणार आहे? तर जेव्हा ओव्ह्युलेशन होऊन फर्टिलायझेशन होणार आहे तेव्हा त्याच्या पुढे ही प्रोसेस होते. ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये दाखवले बघा. सेकंडरी ओसाइट ही जी आहे दॅट आर हॅविंग द फर्टिलायझेशन. स्पर्मने एगला काय केलेलं आहे? फर्टिलाइज केलं आहे, आणि त्याच्यापासून सेकंडरी ओसाइटपासून काय तयार झालेलं आहे? मेटाफेज सेकंडमध्ये जे ओव्ह्युलेटेड. आता हे काय स्ट्रक्चर आहे ओव्ह्युलेटेड म्हणजे हे कुठनं तयार झालेलं आहे? तर ह्या डायग्रामपासून लक्षात येईल आपलं तयार झालेलं. दिस इज नथिंग बट द मॅच्युअर फॉलिकलपासून ओव्ह्युलेशनमधून बाहेर पडतं. ओव्ह्युलेशनमधून बाहेर पडलेला सेकंडरी ओसाइट जे असेल ते तयार होतं, आणि जेव्हा पेनिट्रेशन होतं तेव्हा त्याच्यापासून झायगोट तयार होतं. जेव्हा एग आणि स्पर्म ह्यांचं पेनिट्रेशन होतं तेव्हा झायगोट तयार होतं, आणि तेव्हा त्याच्यापासून एक पोलार बॉडीज तयार होते. या टाईपमध्ये परत एकदा सांगते, मल्टिप्लिकेशन फेज म्हणजे काय असणार आहे? जे काही प्रायमरी जर्म सेल असतात त्या प्रायमरी जर्म सेलपासून 4 ओगोनिया तयार होतात बिफोर बर्थ, आणि त्या ओगोनियापासून ग्रोथ फेजमध्ये प्रत्येक ओगोनियमपासून एक अशी प्रायमरी ओसाइट तयार होते. प्रायमरी ओसाइटपासून सेकंडरी ओसाइट त्याच्याबरोबर कोणती सेल तयार होते? पोलार बॉडी, कारण मेयोसिस आहे. परत दुसऱ्यांदा जेव्हा मेयोसिस होतं कारण मेयोसिस 2 वेळा होतं, मेयोसिस फर्स्ट आणि मेयोसिस सेकंड. जेव्हा दुसऱ्यांदा मेयोसिस होतं तेव्हा त्याच्यामध्ये परत काय होणार आहे? सेकंडरी ओसाइट जे असते त्याच्यामध्ये सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर आहे तसं राहतं, आणि अजून एक पोलार बॉडी तयार होते. म्हणजे टोटल 3 पोलार बॉडी तयार होतात. त्याच्यामध्ये फर्स्ट पोलार बॉडी डायज दाखवलेला आहे. ओके, पण ॲक्च्युअल किती? ही डाय झालेली एक असणार आहे आणि सेकंड पोलार बॉडी एक असणार आहे जी परत डाय होते. त्याचा नॉन फंक्शनल स्ट्रक्चर आहे हे. म्हणजे एका प्रायमरी ओसाइटपासून एक आणि एकच ओव्हा तयार होतो. का असं मी सांगते तुम्हाला, तर या डायग्राममध्ये बघितलं लक्षात येईल. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून किती स्पर्म तयार झालेले आहेत? 4 स्पर्म तयार झालेले. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 स्पर्म तयार होतात, पण प्रायमरी ओसाइटपासून एक आणि एकच ओव्हम तयार होतो. हा याच्यामध्ये असणारा फरक आहे. फ्रॉम 1 ओगोनियम ओनली 1 ovum is formed, while from 1 spermatogonium 4 sperm are formed. This is the main difference between the spermatogenesis and oogenesis. ओके, आता याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे दिस इज द ओजेनेसिस. आता ओजेनेसिस झालेला आहे. ओजेनेसिस झाल्यानंतर हा जो काही ओव्ह्युलेशनमधून बाहेर पडलेला हा जो एग आहे किंवा ज्याला आपण सेकंडरी ओसाइट म्हणतो, त्या ओसाइटमध्ये कोणते 3 लेयर असतात? तर एग मेम्ब्रेन किंवा त्याला व्हायटेलाइन मेम्ब्रेन म्हणतो, दुसरा आहे झोना पेल्युसिडा आणि तिसरा आहे कोरोना रॅडिएटा. आता तेच आपण ग्रॅफियन फॉलिकल हे झालेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं होतं मी. ग्रॅफियन फॉलिकल कशामधून बाहेर पडणार आहे? तर ओव्हरीमधून तयार होणारं स्ट्रक्चर आहे मॅच्युअर फॉलिकल ज्याला म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं ग्रॅफियन फॉलिकल. याच्यामधून ओव्हा बाहेर पडतो. ओके, त्याच्यामधून ओव्हा बाहेर पडतो. ग्रॅफियन फॉलिकल इज रप्चर अँड ओव्हा इज गिवन आउट फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल.
आता ह्याच्यामध्ये हे जे 3 लेयर आहेत, पहिला जो आहे ग्रॅफियन फॉलिकलमध्ये असणारे लेयर बघायचे, त्यासाठी आपल्याला ह्या ओव्हमचं स्ट्रक्चर बघायचं आहे. सी ही इज द स्ट्रक्चर ऑफ ओव्हम. जे 3 लेयर तुम्हाला सांगितले, व्हायटेलाइन मेम्ब्रेन, दुसरा जो आहे झोना पेलुसिडा आणि तिसरा आहे कोरोना रॅडिएटा. ओके, हे 3 लेयर ह्याच्यामध्ये असतात. आता हे आपण स्ट्रक्चर कशाचं बघायला लागलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ ओव्हम म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये असणारं व्हायटेलाइन मेम्ब्रेन, झोना पेलुसिडा, कोरोना रॅडिएटा, हे 3 लेयर कशाचे आहेत, ओव्हमचे आहेत. आता त्यातलं हा जो काही ओव्हम आहे तो कसला असणार, फर्टिलायझड असणार आहे का अनफर्टिलायझड असणार आहे, तर अजून हा अनफर्टिलायझड ओव्हम आहे, अनफर्टिलायझड एग आहे. जेव्हा तो सेकंडरी फॉलिकलमधून ग्रॅफियन फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा त्याच्यामध्ये सेकंडरी ओसाईटमध्ये ते काय झालेलं असतं, अरेस्ट झालेलं असतं. त्याच्या पुढची प्रोसेस याच्यामध्ये होत नसते आणि तोच ओवा आहे तसं या डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे, विच इज अरेस्टेड इन द सेकंड मेयोसिस, मेटॅफिस सेकंड, मेयोसिस सेकंडमधला मेटॅफेस सेकंडमध्ये अरेस्ट झालेली ही प्रोसेस आहे. आता हा जो एग असेल तो एग कसा आहे, विदाऊट शेल, शेल असणार आहे का, कवर असणार आहे का, जसा कोंबडीच्या अंड्याला असतं, नाही, याच्यामध्ये कवर नसतो. पण त्यामध्ये मग त्याचं प्रोटेक्शन कसं होणार, त्या प्रोटेक्शनसाठी हे 3 लेयर आहेत. तर ॲक्च्युली याचं प्रोटेक्शन 3 लेयरमधून होतं. तर जे काही एवढं 3 लेयर असून त्याचा साईज किती असतो, अबाउट 0.1 mm इन साईज. ओके, राऊंड शेप असणार आहे, नॉन मोटाईल असतो, स्पर्म मोटाईल असतो, तर ओगोनिया नॉन मोटाईल असतो. हॅप्लॉईड असणार, n नंबर ऑफ क्रोमोसोम याच्यामध्ये असणार आहे. न्यूक्लियस लार्ज असतो, त्यामुळे त्याला जर्मिनल व्हेसिकलसुद्धा म्हटलं जातं. ओके, तर सायटोप्लाझम जो आहे त्या सायटोप्लाझमला काय म्हटलं जातं, ओप्लाझम. द सायटोप्लाझम ऑफ द एग or ovum is called the oplasm. Okay, it contains 3 covering, egg membrane or vitelline membrane, which is a non-cellular glycoproteinous membrane. Vitelline membrane, see in the diagram, which is the cream colored vitelline membrane. Non-cellular glycoproteinous membrane आहे. झोना पेल्युसिडा, याचं काम काय आहे, तर जेव्हा बेबी तयार होतो तो बेबी कुठेही इम्प्लांट होऊ नये, कुठेही जाऊन चिटकू नये, एक ठराविक ठिकाणी योग्य ठिकाणी जाऊनच तो इम्प्लांट व्हावा, ह्यासाठी झोना पेलुसिडाचं काम आहे. कोरोना रॅडिएटा हा काय आहे, तर कोरोना रॅडिएटा हा झोना पेलुसिडाचा बाहेरचा कवरिंग आहे की ज्याच्यामध्ये बाकीच्या स्पर्मला आत एंट्री होऊ नये याच्यासाठी हे स्ट्रक्चर असतं. आणि कशापासून तयार झालेलं असतं कोरोना रॅडिएटा, तर ग्रॅन्युलोसा सेलपासून तयार झालेलं असणार स्ट्रक्चर आहे. तर ग्रॅन्युलोसा सेल म्हणजे कोणत्या सेल, सी इन द डायग्रॅम, कोरोना रॅडिएटा येलो कलरच्या सेल आहेत ह्या. त्या येलो कलरच्या सेललाच काय नाव दिलेलं आहे आपण, ग्रॅन्युलोसा सेल. ह्याच सेल इथं कोरोना रॅडिएटाला दाखवलेले आहेत. जे ओव्हम आणि या ग्रॅन्युलोसा सेलच्या मधलं जे लेअर त्याला म्हटलं तर क्युम्युलस ओफोरस, म्हणजे हे कनेक्शन आहे दोघांच्या मधले. हे कनेक्शन, हे जे कनेक्शन आहे हे कनेक्शन नथिंग बट द क्युम्युलस ओफोरस. सेल एकाच टाईपचे आहेत, फक्त ओव्हा आणि बाहेरच्या कवरिंगला जोडणारे हे स्ट्रक्चर आहे. आणि हे जे काही कोरोना रॅडिएटा आहे ते कोरोना रॅडिएटा ह्या सेल कशासाठी असणार आहेत, तर ओव्हमच्या प्रोटेक्शनसाठी. कोरोना रॅडिएटा सेल ह्या कशाने तयार झालेल्या असतात, तर हायालुरॅनिक ॲसिडनी, हायालुरॅनिक ॲसिडनी. आता हायालुरॅनिक ॲसिड म्हणजे काय आहे, इट इज नथिंग बट द म्युकोपॉलिसॅकराइड, म्युकोपॉलिसॅकराइड हायालुरॅनिक ॲसिडने तयार झालेलं कोरोना रॅडिएटा हे काय आहेत, सेल आहेत. आता ह्या सेलमधून ह्या स्पर्मला आत एंट्री करायची आहे, तर स्पर्मजवळ काय काय असणार आहे, काय त्याच्याकडे एखाद्या हत्यार टाईपमध्ये काय असणार आहे ज्याच्यामधून ते आत जाऊ शकेल, तर काय, तर ॲक्रोसोम, जे हायालुरॅनिडेज एन्झाईमनी बनलेलं आहे. नावामुळे लक्षात ठेवा. कोरोना रॅडिएटा कशाने बनलेला आहे, तर हायालुरॅनिक ॲसिडनं बनलेला आहे. ह्या ॲसिडला जर ब्रेक करायचं असेल तर स्पर्मपाशी काय आहे, हायालुरॅनिडेज एन्झाईम आहे, जो या हायालुरॅनिक ॲसिडला काय करू शकेल, पेनिट्रेट करू शकेल आणि आत जाऊ शकेल. आत कुठंपर्यंत जायचं आहे त्याला, व्हायटेलाइन मेम्ब्रेन टच करून आत जायचं आहे न्यूक्लियसपर्यंत त्या स्पर्मला. या टाईपमध्ये
हे टोटल स्ट्रक्चर असणार आहे आणि फर्टिलायझेशन ह्याच्यामध्ये कसं होतं हे आपल्याला नंतर बघायचं आहे. तर झोना पेलुसिडा आणि व्हायटेलाईन मेम्ब्रेनच्या मध्ये जो स्पेस असतो त्या स्पेसला म्हटलं जातं पेरी व्हायटेलाईन स्पेस. ओके, ज्याच्यामध्ये फर्स्ट पोलार बॉडी काय होत असते, मॅनेज होत असते, बसत असते. ओके, आता ही जी काही एग जी असते, एगमध्ये सुद्धा 2 साईड दाखवले असतात. एक आहे जर्मिनल व्हेसिकल, ज्याला आपण म्हटलं तो फर्स्ट पोलार बॉडी जिथं असणार आहे त्याला म्हटलं जातं ॲनिमल पोल, आणि दुसरी साईड असते ऑपोजिट साईड कोणती, व्हेजिटल पोल. का म्हटलेला आहे, तर हा जो न्यूक्लियस असतो तो न्यूक्लियस एका साईडला असतो. ज्या साईडला न्यूक्लियस असतो त्याला म्हटलं जातं ॲनिमल पोल, आणि ज्या साईडला फक्त सायटोप्लाझम असतो त्याला म्हटलं जातं व्हेजिटल पोल. ह्या टाईपमध्ये ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल हे 2 एकचे पार्ट असतात. ओके, ह्या टाईपमध्ये हे आपण काय काय बघितलं आता, स्ट्रक्चर ऑफ ओजेनेसिस बघितलं. ओजेनेसिस म्हणजे लक्षात ठेवा एका ओगोनियमपासून एक आणि एकच ओव्हम तयार होतो, जो ओव्हम स्पर्म बरोबर युनाईट होऊन झायगोट तयार होतो. ओके, कोणत्या फेजेस आहे त्याच्यामध्ये, सेम ॲज टू स्पर्मॅटोजेनेसिस, मल्टिप्लिकेशन, ग्रोथ आणि मॅच्युरेशन, 3 फेजेस याच्यामध्ये असणार आहेत. नंतर ओव्हाचं स्ट्रक्चर बघितलं, ज्याच्यामध्ये 3 लेयर आपण बघितले, एग मेम्ब्रेन, झोना पेलुसिडा आणि कोरोना रेडिएटा. ते स्ट्रक्चर आपण ग्राफेन फॉलिकल बघितलं आणि स्ट्रक्चर ऑफ ओव्हम. ओके, दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द female gamete. Okay, thank you.